चला तर मग आज आपण करूया गव्हाच्या कडाकण्या। कडाकण्या करण्यासाठी आपण घेतले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसनाचे पीठ, 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी खुसलेला गूळ, चवीनुसार मीठ, वेलची पावडर, जायफळ, सुंठ पावडर, हळद। पहिल्यांदा आपण गूळ वितळवून घेऊ। त्यासाठी एका टोपामध्ये किसून घेतलेला गूळ टाकून घेऊ। याच वाटीने आता आपण अर्धी वाटी पाणी घालून घेऊ। तुम्ही पाहू शकताय आता आपला गूळ पूर्णपणे वितळला आहे। आता हे पाणी गुळाचं आपण थंड करून घ्यायचं आहे। कडाकणीची कणिक तयार करण्यासाठी आधी आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेऊ। सगळी पिठं एकत्र केल्यानंतर आता आपण वेलची पावडर, जायफळ, सुंठ पावडर आणि हळद टाकू। आता हे सगळे पुन्हा आपण एकत्रित करून घेऊ। आता या पिठात आपण मोहन घालून घेऊ। तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्या कडाकण्या छान कुरकुरीत बनतात। हे मागाशी आपण केलेलं गुळाचं पाणी छान गार झालं आहे, ते मी गाळून घेतलं आहे एका वाटीत। आता हे पाणी थोडं थोडं मिश्रण करून हे पीठ छानपणे मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना गुळाचं पाणी थोडं थोडं करूनच ऍड करायचं असतं। कडाकणीसाठी आपल्याला घट्ट पीठ मळता येईल। तुम्ही बघू शकता आपण हळूहळू करून हे पाणी या पिठात मुरवत आहे आणि ह्याचा हळूहळू गुळामुळे घट्ट असा गोळा तयार होतो। आपण तेल टाकू आणि त्याला पुन्हा मळून घेऊ। छान मळून झालं की हे पीठ आपण 10-15 मिनिटं झाकून ठेवू। अशा प्रकारे आपल्याला एकदम पातळ असं कडाकणी लाटून घ्यायची। आता ह्याचे काठ कसे फुटलेले असतात त्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आणि तिचा छाप मारायचा। अशा प्रकारे अगदी पातळ अशी आपली गोल कडाकणी तयार आहे। आता ह्याच्यावर आपण टोप मारून घ्यायचं। हा आपला काटा चमचा घेतला आणि असे 3-4 ठिकाणी टोप मारून घेऊ। अशा प्रकारे आपण अजून कडाकण्या तयार करून घेऊ आणि मग त्या तळून घेऊ। कडाकणी आपण पिठावर लाटली आहे। आता आपण बिना पिठाची कडाकणी लाटतो। कडाकणी तळून घेऊ। त्यासाठी आधी आपण गॅसवर तेल गरम करू।
नाही हे बघण्यासाठी आपण एक छोटा पिठाचा गोळा आतमध्ये टाकू. तुम्ही पाहू शकता तेल गरम झाल्यावर आपलं हे कडाकणीचा छोटा पिठाचा गोळा तेलावर तरंगतो. गरम झाले की मध्यम आचेवर आपण आपली कडाकणी छान खरपूस तळून घेऊ. अशा या गव्हाच्या कडाकण्या नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.